हत्येच्या निषेधार्थ आता पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। लाल महाल या ठिकाणानं हा मोर्चा निघाला। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार असल्याचं सुद्धा कळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजपा आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। जर आपण बघितलं तर हा मोर्चा आज अतिशय महत्त्वाचा आहे। जानेवारी गुरुवार रोजी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारी गुरुवार रोजी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र। यानंतर पुण्यनगरीचे माजी महापौर प्रशांत दादा जगताप आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। पोलीस प्रशासनाला विनंती, स्टेजवर जे आयोजक परवानगी शिवाय आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण सगळेच खाली फक्त चेअरवर बसलेले जे मान्यवर आहेत आणि कुटुंबीय यांच्या व्यतिरिक्त कोणीही तर थांबू नये। पुन्हा आपल्याला वाईट वाटून घेऊन येऊ नका। आपल्याला आम्ही आदराची विनंती करतोय, कृपया खाली देशमुख कुटुंबीय, खासदार बजरंगी सोनवणे, आमदार सुरेश धस, सर्वच सन्माननीय उपस्थित पुण्यातून आक्रोश मोर्चा सध्या लाईव्ह आहे। तर पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत। आरोपींना लवकरात लवकर पटकून फासावरती लटकावं ही मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे, असं देशमुख यांच्या बायकोनं म्हटलंय। तर आम्हाला न्याय द्या अशी साध थेट देशमुखांची मुलगी वैभवी हिने देखील सरकारला, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली असल्याचं बघायला मिळत आहे। सरपंच हत्येविरोधात सध्या आक्रोश संपूर्ण पुण्यात आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या गोष्टी कधी निमूटपणाने पाहिल्या नव्हत्या। जनआक्रोश मोर्चाला काही वेळापासूनच सुरुवात झालेली आहे। अपोलो टॉकीज पर्यंत हा मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे। काही मोर्चाला मोठी मागणी आहे, मात्र सरकारला अजूनही जाग येत नाही का? नाही, सरकारवर विश्वास आहे आमच्या। लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल। पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय। सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या। माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे। शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा। भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतो। आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे। आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतो। त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर आपण बघितलं पुण्यात हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। तर सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि कारवाई करावी ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून सुद्धा करण्यात आलेली आहे। सध्या नेत्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, कुणाची काय प्रतिक्रिया समोर आली आहे तेही आपण बघूया। तो मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी। आज महाराष्ट्राच्या जनतेला या बीडच्या, परभणीच्या प्रकरणामध्ये न्याय झाला, आरोपींना शिक्षा झाली हे दिसलं पाहिजे, पटलं पाहिजे। ते होताना दिसत नाही। यापुढची एकच मागणी असणार आहे की उर्वरित आरोपींना शोधून या सगळ्या आरोपींविरुद्ध चार्जशीट अतिशय फुलप्रूफ फाईल झाली पाहिजे। नाही, चार्जशीट दाखल झाली पाहिजे। याच करता आम्ही म्हणतो की चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यातील सेक्शन्स प्रमाणे ती कारवाई झाली पाहिजे। कठोरात कठोर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे। जे सरकार खूप मोठ्या संख्येने आल्याचा दावा करतंय, त्या सरकारमधला एक मंत्री, ज्या मंत्र्याचा संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये थेट या ठिकाणी सहभाग आहे, अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या एकूण लोकांची आहे। देवेंद्रजी फडणवीस हे त्यांची 30 वर्षाची मैत्री निभावतात अशा प्रकारचं चित्र हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात आहे। कारण की होय, युवा मोर्चामध्ये ज्या धनंजय मुंडेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित काम केले ती दोस्ती या ठिकाणी कामाला येते, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी धनंजय मुंडेंचे समर्थक या ठिकाणी लोकांमध्ये सांगतात। वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडे, धनंजय मुंडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं एवढं निश्चित आहे। तर आपण बघितलं एकंदरीत या ठिकाणी
पुण्यात हा आक्रोश मोर्चा निघालेला तर सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलेलं आहे। या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार असं सुद्धा यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण राजकीय वर्तुळातून येत असलेल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहे। सरकारवर ताशेरे ओढले जात आहे आणि असं असतानाच आता मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे। तर आपण एकंदरीत बघतोय पुण्यामध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला, मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्याची इनसाइड स्टोरी पहिल्यांदा तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं गांभीर्य नव्हतं, मात्र युट्यूबवरती बातमी पाहिली आणि त्यानंतर तिघांनी गुजरातला पोबारा केला असल्याचं देखील एकंदरीत बघायला मिळालं। तिथेच एका शिवमंदिरात ते 15 दिवस राहिले, मात्र 3 दिवसांआधी आरोपींजवळचे सर्व पैसे संपले। तेव्हा कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आलेलं होतं आणि पुण्यात एक व्यक्ती आंधळेला पैसे देणार होता, मात्र तिघांचा आपापसात संपर्कच झाला नाही। यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे देखील पुण्यात आले। त्याचवेळी पोलिसांनी डॉक्टर संभाजी वायबसेला देखील उचललं। पोलिसांच्या चौकशीत वायबसेने घुले सांगळे याचे पत्ते खुलले आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले, मात्र कृष्णा आंधळे फरार होण्यात यशस्वी झाला। एकंदरीत घुलेच्या अटकेची ही इनसाइड स्टोरी आपण पाहतो। कशा प्रकारे पोलिसांनी कारवाई केली, कशा प्रकारे अटक केली, हे सर्व काही आपण पाहतोय। सुधीर सांगळे, सुदर्शन घुले या दोघांना कसं पोलिसांनी ताब्यात घेतलं हे सुद्धा आपण पाहतोय। खरं तर या तीनही आरोपींना आपण गुन्हा किती मोठा केलाय याचं गांभीर्यच नव्हतं, हेच एकंदरीत या संपूर्ण घटनेतून समोर येत आहे। साधारणतः 25 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, मात्र तरी सुद्धा हे तीनही आरोपी मोकाट फिरत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती तर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंच। तर आपण या संपूर्ण घटनेची इनसाइड स्टोरी बघूयात। संपर्क न झाल्याने सुदर्शन घुले, समीर इंगळे याशिवाय पोलीस चौकशीमध्ये डॉक्टर संभाजी वायबसेने ठाव ठिकाणा देखील सांगितला। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकल्या, तर कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी ठरला। घटना म्हणून ज्याचं वर्णन करता येईल ती संतोष अण्णा। तर सध्या आपण बघतोय पुण्यात खरं तर हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। एकंदरीत हे जे आरोपी आहेत त्यातले 2 जण अटकेत आहेत। वाल्मिक कराडने स्वतः यावेळेस सरेंडर केलं, मात्र आज हा मोर्चा अतिशय महत्वाचा आहे। आपण सगळ्यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे वेधू इच्छिते। या घटनेचं मूळ आहे या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी संबंधिताची झालेली बाचाबाची। गेले काही दिवस या घटनेला जातीय रंग येतोय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते आणि मला नेमकं हेच आपल्याला सांगायचं आहे की हा जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हाक कुणाला दिली तर गावच्या सरपंचांना दिली आणि गावचे सरपंच देखील आपले लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आणि माणुसकीचं नातं जपत तिथे हजर झाले आणि पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इथे संतोष अण्णांनी काय केलंय तर माणुसकीचं पालन केलंय आणि बीडच्या या भूमिपुत्राला त्याने माणुसकीचं पालन करत असताना जी काही अमानुष शिक्षा संबंधितांनी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ पुणेकर देखील आज माणुसकीचं तर आपण बघितलं पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये ज्योती मेटे बोलत होत्या, मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील SIT बरखास्त करा
ही मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे. जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करू शकत नाही असं दमानियांचं म्हणणं आहे. तर त्यांनी वाल्मिक कराड आणि पोलिसांना फोटो देखील ट्विट केलेले आहेत. एकंदरीत आपण बघितलेलं होतं हे संपूर्ण प्रकरण गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजतंय आणि त्या संदर्भात आता दमानिया यांचं हे ट्विट महत्वाचं आहे. बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील? ते तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत. वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करू शकत नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे. तर अंजली दमानिया यांनी केलेले हे गंभीर आरोप आपण बघितले. पोलीस आणि वाल्मिक कराड याचा चांगला संबंध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र बीड प्रकरणामध्ये टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेली आहे. तर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करताय, त्याच वेळी जयंत पाटील यांनी मात्र घेतलेली सावध भूमिका अतिशय महत्वाची आहे, लक्षवेधक आहे आणि राज्याच्या राजकारणात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करणारी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली. बीडच्या प्रकरणामध्ये काही दागोदरी मंत्र्यापर्यंत जातो का? नाही, आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढं आल्या की त्यावर बोलणं उचित आहे. आधीच कोणत्याही गोष्टींच्या बद्दल टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे. वाल्मिकी कराडांचा आक्का कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे? ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा, मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात. पाटील यांची ही सावध भूमिका पाहिली. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना धमकी दिली. त्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही हा इशारा आता लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तर धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना बोलायला सांगितलं असा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे. एकंदरीत आपण बघतोय या संपूर्ण घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. मात्र आता वाद थेट लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्यात झालाय. समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर मिळेल आणि आम्ही कायदेशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलनं करू. आम्ही कुणाला बघून घेऊ, घरात घुसू, अरे जरांगे अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू आणि तू घरात घुसायची भाषा करतो. गेला ना तो काळ, आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे. घरात घुसायची भाषा कुणाला धमकी देतो? पाराच्या कट्ट्यावर बसला का हा? त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत. आम्ही मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे प्रतिमोर्चे आंदोलनं उभी राहतील. काय तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं असं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते परसलं लपून आता सांगत आहे याला फोन करून त्याला फोन करून, या किरळ लागलेल्या नाही गिनीत मी. तर आपण एकंदरीत बघितलं लक्ष्मण हाके मनोज जरांगे यांच्यामधला हा वाद. मात्र सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलाय. सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना माजलगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलंय. खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड याला मात्र बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलंय. महेश केदार, प्रतीक गुले, जयराम चाटे, विष्णू चाटे हे गेवराई पोलिसांच्या कोठडीत आहेत. या संवेदनशील प्रकरणी 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कतही आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं असल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे आता पोलिसांनी सावध भूमिका घेतली असल्याचं बघायला मिळतंय. या सर्व आरोपींना एकत्र न ठेवता सर्वांना वेगवेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून ते कुठला कट आखणार नाही आणि चौकशीसाठी देखील सोपं पडेल. अशा प्रकारे पुढे सर्व योजना जी आहे ती पोलिसांनी आखली आहे.
सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहे. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालिब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनला बदली सुद्धा करण्यात आलेली आहे. तर आपण बघतोय बीड पोलीस दलात मोठे फेरबदल अचानक करण्यात आलेले आहेत. एकंदरीत हे प्रकरण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. राज्याच्या राजकारणात संपूर्णतः या प्रकरणानं एकच खळबळ उडवलेली असं हे प्रकरण आहे. तर 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या प्रकरणावरून झाल्या आहेत. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीनं होत नसल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. बीडचं संपूर्ण पोलीस खातं हे बरखास्त करा आणि नव्यानं नेमणुका करा ही मागणी थेट संजय राऊत यांनी केली. संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये. माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे. त्यानंतर आणखी एक मोठी अपडेट ती म्हणजे 4 दिवसांपासून 700 ते 800 धमकीचे कॉल आले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला. धमकी देणारे मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा दावा देखील दमानी यांनी केलाय. दरम्यान दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करण्यात येईल असं आश्वासन यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलं असल्याचं बघायला मिळत आहे. तर अंजली दमानिया यांचे हे गंभीर आरोप. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल 3रा दिवस होता. म्हणून आज मी 4थ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीयेत. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. तर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे असा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनीही केलाय. महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला सुरेश धस जबाबदार राहतील असा इशारा मिटकरींनी यावेळेस दिला. मस्साजोगच्या सरपंचाच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात ते मोर्चे आहेत, ते मोर्चे भरकटू देऊ नका एवढी सक्त ताकीद दिल्यानंतर सुद्धा हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही. ज्या प्रकारे ते भाष्य करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दात मनगट खाऊन जर विचारत असतील तर त्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही. आम्ही सुरेश धसांना प्रश्न विचारला आमदारांना तर त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे ट्रोल करतात, धमक्या देतात, ती आमची प्रथा परंपरा नाही आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटलेले आहेत. एकंदरीत मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. मात्र आता खरं तर या प्रकरणानं राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. महायुतीमध्ये दरी पडलेली आहे, अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती असं देखील एक वाद जे आहे तो निर्माण झालेला आहे. मात्र सध्या केवळ प्रश्न इतकाच की वाल्मिक कराड हा इतके दिवस मोकाट कस काय फिरत होता, त्याच्यावर कुठली कारवाई कशी झाली नाही आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज खरं तर हा आक्रोश मोर्चा निघालाय असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एकंदरीत साधारणतः 20 ते 25 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे तरी सुद्धा अद्यापही योग्य ती शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. सर्व आरोपींना अगदी कालच ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर एवढे दिवस हे सर्व आरोपी मोकाट फिरत नेमके कसे होते आणि वाल्मिक कराड यांनी
खरं तर सरेंडर का केलं, त्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही, इतके दिवस तो बाहेर असून सुद्धा तो मुकाट कसा फिरत होता, असे सवाल उपस्थित करण्यात आले. आणि त्याच पार्श्वभूमीवरती सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा जो आहे तो पुण्यात काढण्यात आलेला आहे. आक्रोश मोर्चा खरं तर पुण्यात निघालेला आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद राहतील. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना करावी, ही मागणी सुद्धा अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे. 9 जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाणार असल्याचं कळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत. तर बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामध्ये खरं तर अतिशय मोठी अपडेट तर समोर आली, मात्र त्याच्या निषेधार्थ उसळलेला हा जनसमुदाय आपण पाहिलाय. त्यामुळे या संदर्भात होणारी कारवाई आणि प्रत्येक अपडेट पुढे जाणून घेणार आहोत. अगदी छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच भेटूयात. तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो, तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या. आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय झालाच नसता. आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती. माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने, आज ही परिस्थिती झाली आहे. कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा, त्या न्यायाकडे जायचंय, त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये. म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी 2च शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे. पाठीमागं पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे. हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत. कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली. त्यांना सगळं अभय झालं. अभय होतं का खरंच? त्यांना कोणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या. माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस केल्या असत्या. आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे, तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे, तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात. माझी एकच हात जोडून विनंती आहे, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला, माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं, माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख.
माझा आरसा होता, मी त्याची सावली होतो. त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर मला भाऊ आणून द्या. एकच मागणी करतो, ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे CDR काढा. इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, त्या सगळ्यांचे CDR काढा. काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या. एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या. देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या 18 पगड जातीला जे आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या, एवढी माझी हात जोडून विनंती आहे.